नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो बाहेरून पाहायला खूप साधा वाटतो, पण ज्याने अनुभवला आहे त्यालाच त्याची खरी जडणघडण कळते. लग्नानंतर आई आणि बायकोमध्ये समतोल राखणं. अनेक घरांमध्ये रोज हेच चित्र असतं. घरात शांतता असते, पण मनात वाद सुरू असतात. आई मनातल्या मनात दुखावलेली असते, बायको डोळ्यात पाणी घेऊन गप्प बसलेली असते, आणि मध्ये उभा असतो तो पुरुष जो स्वतःशीच विचार करत असतो, मी नेमकं काय चुकतोय. एकीकडे ती आई असते जिनं आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेलं असतं, जिनं स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आपल्याला मोठं केलं असतं. आणि दुसरीकडे ती बायको असते जिनं आपलं घर, आपली माणसं, आपली सुरक्षित जागा सोडून फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवलं असतं. आता प्रश्न असा नाही की आई चुकते की बायको. खरा प्रश्न असा आहे की तुम्ही दोघींना समजून घेण्याचा प्रयत्न करता का? कारण बहुतेक वेळा दोघीही बरोबर असतात, फक्त त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि अशा वेळी जर नवऱ्यानं योग्य समतोल साधला नाही तर घरात शांतता राहत नाही, नात्यांमध्ये अंतर वाढतं आणि प्रेम हळूहळू कमी होत जातं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लग्नानंतर आई आणि बायकोमध्ये समतोल राखण्यासाठी 10 सोपे पण अतिशय प्रभावी उपाय. हे उपाय ऐकायला साधे आहेत, पण मनापासून अंमलात आणले तर तुमचं घर पुन्हा एकदा प्रेम, शांतता आणि समजुतीने भरून जाईल. चला तर मग पहिला मुद्दा पाहूया. 1. दोघांचं ऐकून निर्णय घ्या, फक्त एका बाजूने नाही. लग्नानंतर बहुतेक पुरुषांची पहिली चूक इथेच होते. आई काही सांगते आणि बायको काही वेगळं सांगते, आणि आपण लगेच मनात ठरवतो कोण बरोबर आहे आणि कोण चुकते आहे. पण सत्य असं आहे की आई तिच्या अनुभवातून बोलत असते, तर बायको तिच्या भावनांमधून बोलत असते. आईला वाटतं मी आयुष्य पाहिलं आहे, मला जास्त कळतं. बायकोला वाटतं मी नवीन आहे, पण माझ्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. अशा वेळी तुमचं काम आहे दोघांचं शांतपणे ऐकणं, मध्ये न बोलता, मध्ये निर्णय न देता. दोघींनाही असं वाटलं पाहिजे की तो माझं म्हणणं खरंच समजून घेतोय. हा विश्वास तयार झाला तर अर्ध्याहून जास्त वाद आपोआप कमी होतात. 2. आईला आदर द्या, बायकोला प्रेम द्या. आई आणि बायको दोघींच्या गरजा वेगळ्या असतात. आईला सर्वात जास्त हवं असतं आदर आणि सन्मान. तिच्याशी बोलताना तुमचा आवाज, शब्द, वागणं हे सन्मानाने भरलेलं असलं पाहिजे. बायकोला मात्र सर्वात जास्त हवं असतं भावनिक सुरक्षितता आणि प्रेम. तिला जाणवायला हवं की हा माणूस माझ्या पाठीशी उभा आहे. आईसमोर आदर कमी केला तर ती दुखावते, बायकोकडे प्रेम कमी केलं तर ती असुरक्षित होते. हा समतोल राखणं म्हणजेच घरात स्थैर्य निर्माण करणं. 3. वाद झाला तर शांतपणे दोघांशी वेगवेगळं बोला. खूप पुरुष एक मोठी चूक करतात, आई आणि बायकोसमोर एकत्र बसून वाद सोडवायचा प्रयत्न. पण लक्षात ठेवा, वादाच्या वेळी दोघीही भावनिक असतात, आणि भावनिक माणसं तर्क ऐकत नाहीत. आधी आईशी वेगळं बसून बोला, तिचं ऐका, तिचा राग शांत करा. तिला वाटलं पाहिजे माझा मुलगा मला समजतो. नंतर बायकोशी वेगळं बोला, तिच्या भावना समजून घ्या. तिला वाटलं पाहिजे माझा नवरा माझ्या बाजूने आहे. वेगवेगळं बोलल्याने दोघींनाही मानसिक शांतता मिळते. 4. बायकोसमोर आईबद्दल वाईट बोलू नका आणि आईसमोर बायकोबद्दलही नाही. हा मुद्दा जितका साधा वाटतो तितका तो धोकादायक आहे. अनेक पुरुष नकळत अशी चूक करतात. बायकोशी बोलताना म्हणतात आई फार जुन्या विचारांची आहे, आणि आईशी बोलताना म्हणतात आजकालच्या मुली फार नखरे करतात. पण लक्षात ठेवा, तुमचे शब्द फक्त शब्द नसतात, ते समोरच्याच्या मनात बी पेरतात. बायकोसमोर आईबद्दल वाईट बोललात तर बायकोच्या मनात आईविषयी अविश्वास आणि तिरस्कार निर्माण होतो, आणि आईसमोर बायकोबद्दल वाईट बोललात तर आईच्या मनात सुनेविषयी कायमची कटुता तयार होते. एकदा मनात विष पसरलं तर नंतर कितीही समजावलं ते सहज निघत नाही. म्हणून जर तुम्ही खरेच घरातील शांतता जपायची असेल तर तुम्ही मध्यस्थ बना, संदेशवाहक नाही. सकारात्मक बोला, समजूतदार रहा. 5. दोघांना समान वेळ आणि महत्त्व द्या. वेळ म्हणजे प्रेमाचं सर्वात मोठं प्रमाण आहे. लग्नानंतर अनेक मातांना असं वाटतं माझा मुलगा माझ्यापासून दूर जातोय, आणि अनेक बायकांना वाटतं तो मला वेळच देत नाही. दोघीही त्यांच्या जागेवरून दुखावलेल्या असतात. आईला वाटतं आपण आयुष्यभर ज्याच्यासाठी जगलो तो आता बदलतोय. बायकोला वाटतं आपण सगळं सोडून इथे आलो, पण आपल्याकडे कुणाचं लक्षच नाही. म्हणूनच कधी मुद्दाम आईसोबत बसून गप्पा मारा, तिची चौकशी करा, तिच्या तब्येतीबद्दल विचारा.
आणि कधी फक्त बायकोसाठी वेळ काढा, तिच्यासोबत शांतपणे बोला, तिच्या मनातलं ऐका. दोघींनाही वाटलं पाहिजे, तो माझ्यासाठी वेळ काढतो. 6. घरातील निर्णय घेताना दोघांची मते ऐका. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, ते सहभागाने चालतं. खूप घरांमध्ये अजूनही असं होतं. निर्णय आई घेते किंवा नवरा एकटाच ठरवतो. यामुळे बायकोला वाटतं, माझं मत इथे महत्त्वाचं नाही. आणि कधीकधी आईला वाटतं, आता माझं ऐकतच नाहीत. म्हणून घरातील कोणताही निर्णय असो, खरेदी, सण, कार्यक्रम, प्रवास, दोघांचं मत ऐका. सगळं मान्य करावंच लागेल असं नाही, पण विचारणं म्हणजे सन्मान देणं. आणि जिथे सन्मान असतो तिथे वाद कमी होतात. 7. छोट्या गोष्टींवरून भांडण होऊ देऊ नका. बहुतेक घरांमधले मोठे वाद खरं तर लहान गोष्टींमधूनच सुरू होतात. चहा उशिरा झाला, काम नीट झालं नाही, शब्दांचा टोन चुकला, आणि हळूहळू त्या लहान गोष्टी मोठ्या भांडणाचं रूप घेतात. अशा वेळी नवऱ्याचं काम आहे वेळीच थांबवणं. कधी फक्त एवढंच म्हणणं पुरेसं असतं, चला सोडून द्या. काही गोष्टी दुर्लक्ष केल्या तरच नाती टिकतात. नेहमी बरोबर असण्यापेक्षा नेहमी शांत असणं जास्त महत्त्वाचं आहे. 8. आईच्या अनुभवाचा आणि बायकोच्या भावनांचा आदर ठेवा. आई आयुष्य पाहून बोलते. तिचं बोलणं कधीकधी कडक वाटेल, पण त्यामागे अनुभव असतो. बायको मनातून बोलते. तिचं रडणं, तिचा राग हे नाटक नसतं, ते तिच्या भावनांचं प्रतिबिंब असतं. आईला दुर्लक्ष केलं तर ती एकटी पडते. बायकोच्या भावना दुर्लक्ष केल्या तर ती तुटते. म्हणून तुमचं काम आहे अनुभव आणि भावना दोन्हींचा सन्मान करणं. 9. कुणाच्याही भावनांशी खेळू नका. प्रामाणिक राहा. खूप पुरुष दोघांना खुश ठेवण्यासाठी खोटं बोलतात. आईला वेगळं सांगतात, बायकोला वेगळंच. पण हे फार काळ टिकत नाही. खोटं कधी ना कधी उघड होतंच आणि तेव्हा विश्वास तुटतो. विश्वास तुटला तर नातं फक्त नावापुरतं राहतं. म्हणून स्पष्ट बोला, प्रामाणिक राहा. सत्य कडू असू शकतं, पण तेच नातं वाचवतं. 10. समजुतीचा पूल नेहमी तुम्हीच बना. आई आणि बायको आपोआप एकमेकींना समजून घेतील अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. त्या वेगवेगळ्या पिढ्यांतून आलेल्या असतात, वेगवेगळ्या संस्कारांतून आलेल्या असतात. तुम्हीच तो पूल आहात जो 2 नात्यांना जोडतो. तुमचा संयम, तुमचं बोलणं, तुमचं वागणं यावर घराची शांतता अवलंबून असते. लक्षात ठेवा, घर चालवायला पैसे लागतात, पण घर सांभाळायला समज लागते. मित्रांनो, लक्षात ठेवा, लग्नानंतर घरात वाद होणं हे चुकीचं नाही, पण त्या वादांना कसं हाताळतो हेच तुमचं खरं व्यक्तिमत्व दाखवतं. खरा पुरुष तो नाही जो फक्त जबाबदाऱ्या निभावतो किंवा फक्त पैसा कमावतो. खरा पुरुष तो असतो जो नाती सांभाळतो, जो आईच्या डोळ्यातील अवहेलना ओळखतो आणि बायकोच्या मनातली असुरक्षितता समजून घेतो, जो कोणालाही कमी लेखत नाही, कोणालाही दुखावत नाही, पण दोघींनाही आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा देतो. लक्षात ठेवा, आई आणि बायको यांच्यात स्पर्धा नाही असायला हवी, तर समजुतीचा पूल असायला हवा. आणि तो पूल बनण्याची जबाबदारी नेहमी तुमचीच असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी स्वतःशी जोडलेला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण नाते टिकवणं हीच खरी यशस्वी आयुष्याची ओळख आहे. धन्यवाद.